मंडळी, आज आम्ही आलो आहोत जाम आणि काजूचं झाड कसं असतं ते दाखवण्यासाठी. आपण पाहूया. त्या अगोदर मी अजून एक फ्रुट्सचं तुम्हाला ओळख करून देते. ते म्हणजे हे बघा, हे जाम म्हणतात त्याला. इंग्लिशमध्ये ऑटर ॲपल बोलतात त्याला. हे बघा, हे असं आहे. याची टेस्ट गोड, आंबट आणि थोडी ॲरोमॅटिक फ्लेवर येतो याच्यामध्ये, आणि थोडं ॲपल सारखा फ्लेवर येतो. आणि याच्यामध्ये 90% वॉटर आहे आणि 10% फायबर आहेत. वसंत ऋतूची चाहूल झाली की या फळाला सुरुवात होते. यामध्ये ही 2 टाईप आहेत. हे आहे ते व्हाईट कलरचं आहे. हे बघा, तुम्हाला दिसतं, हे व्हाईट कलरचं जाम आहे, ऑटर ॲपल. आणि रेड कलरची अजून सुरुवात व्हायची आहे. अजून एक 15-20 दिवसामध्ये रेड कलरचे सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. ते सुद्धा मी दाखवेन तुम्हाला. तर हे बघा, खूप जे मोठे झालेले आहेत साईजने लागतात. आंबट बघितलंय, गोड बघितलंय, तुरट बघितलंय, पण मीही पहिल्यांदाच बघितलं. हे शक्यतो जास्त करून कोकणामध्ये जास्त पाहायला मिळतं आपल्याला. तुमच्याकडे हे मिळत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, तुमच्याकडे ह्या फळाला नक्की काय बोलतात. इकडे जाम बोलतात आणि इंग्लिशमध्ये ऑटर ॲपल बोलतात. ह्याची टेस्ट कशी लागते हे मी तुम्हाला सांगते खाऊन. वाव, गोड, आंबट आणि हे तिन्ही टेस्ट यामध्ये लागतात. आणि आतून खूप असं पोकळ आहे. यामध्ये बी वगैरे नाही आहे, एकच बी आहे आतमध्ये, बाकी सगळं पूर्ण असं पोकळ आहे. जाम हे फळ चवीला हलके, आंबट, गोड आणि पाण्याने भरलेले असते. हे अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे फळ अनेक आजारावर फायदेशीर आहे. बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांमध्ये या फळाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जातं. जाम या फळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी हे फळ फायदेशीर ठरतं. या फळामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए हे घटक असतात. त्यामुळे ब्लड शुगर रिड्यूस करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील सोडियमचं प्रमाण आटोक्यात ठेवण्याचं कामही हे फळ करतं.